साहेब तिकीट जाहीर झालंय, काय फिलिंग आहे? नाही तिकीट सॉरी माझा घसा जरा बसलाय. त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतीच. हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं वाटतं. आणि एवढंच सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली, त्याच तोच विचार उराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष साधारण 30 वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय. आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडीलधारी मंडळींचे आजवर मला मिळाले. तरुणांचं आणि माता भगिनींचं प्रेम आणि साथ मिळाली. तिकीट उशीर होत असतात. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती, संभ्रम अवस्थेत होतं. अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या, असं काय होत होतं? नाही, मी पहिल्यांदा काही हल्ला नाही. नाही, हल्ल्याचा प्रश्न काय, मी काय हे म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय, मी काय हवा इकडनं तिकडनं मी पहिल्यांदाच सांगितलं. कसं आहे की कोण काय बोलतं आणि कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं, मांडणी करतं, स्वाभाविक आहे. प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी. पण एकंदरीत आताच जे मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे, या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले, वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले, पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर या मोदींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी जे डेव्हलपमेंटचे कामं चालू झालेले असतात. या ठिकाणी आवर्जून माझे मित्र आणि पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यांचं अजितदादा, त्यांचं एकनाथ शिंदे ह्या आणि RPS शेतकरी संघटना असं वेगवेगळ्या ज्या यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंटचे कामं केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना पूर्णत्व झालेले बघायला मिळतात. आज लोकांना काय पाहिजे, लोकांना राजकारण नकोय, लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे. आणि स्थिरता असल्याशिवाय एक चांगल्या प्रकारचा विकास दिशेने वाटचाल करू शकत नाही. ज्यावेळेस अस्थिर सरकार असतं तर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःच तिथं वजन टाकून की नाहीतर आम्ही पाठिंबा काढून घेऊ, असं करू तसं करू. त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा फार खूप अडचणीला सामोरे जायला लागतं.